मित्रांनो नमस्कार. मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे. ही फक्त एक गोष्ट नाही तर एका माणसाचा प्रवास आहे. हा प्रवास स्वप्नांचा आहे, तुटण्याचा आहे, पुन्हा उभं राहण्याचा आहे. आणि त्या माणसाची गोष्ट सांगताना मला जाणवते की तो माणूस दुसरा कोणी नाही तर मी स्वतः आहे. लहानपणी माझ्या मनात खूप स्वप्न होती. मला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं होतं. मला वेगळं जगायचं होतं. लोक माझ्याकडे पाहून म्हणायचे की हा मुलगा आयुष्यात मोठं काहीतरी करेल. त्या शब्दावर मी विश्वास ठेवला. मी मनाशी ठरवले की मी आयुष्यात हार मानणार नाही. मी अनेक गोष्टी सुरू केल्या. अभ्यास सुरू केला, नवीन सवयी सुरू केल्या, नवीन काम सुरू केलं. प्रत्येक वेळी सुरुवातीला माझ्यात खूप उत्साह असायचा. मला वाटायचं की यावेळी नक्की यश मिळेल. पण काही दिवस गेले की माझा उत्साह कमी व्हायचा. मी एक दिवस काम चुकवायचो, मग 2 दिवस झाले, मग हळूहळू सगळं थांबायचं. पुन्हा एकदा माझी सुरुवात अर्धवट राहायची. प्रत्येक वेळी असं झालं की मी बाहेरून सामान्य दिसायचो, पण आतून पूर्ण तुटलेलो असायचो. रात्री झोप येत नसे. मी स्वतःला विचारायचो की माझ्यात काय कमी आहे. मी इतरांसारखा का नाही. इतर लोक पुढे जात होते. कोणी नोकरीत पुढे जात होते, कोणी व्यवसायात पुढे जात होते, कोणी आयुष्यात स्थिर होत होते. आणि मी मात्र पुन्हा सुरुवातीच्या जागेवर येऊन उभा राहायचो. एक दिवस असा आला की मी पूर्णपणे थकलो होतो. त्या दिवशी मी आरशासमोर उभा राहिलो आणि स्वतःकडे खूप वेळ पाहत राहिलो. त्या दिवशी मी स्वतःला एक प्रश्न विचारला, मी खरोखर हारलो आहे का, की मी फक्त मध्येच थांबतो आहे. त्या प्रश्नाचं उत्तर लगेच मिळालं नाही. पण मनाच्या आत कुठेतरी आवाज आला. तो आवाज म्हणाला की तू हारलेला नाहीस, तू फक्त सातत्य ठेवू शकला नाहीस. त्या दिवशी मला माझी सर्वात मोठी चूक समजली. मी उत्साहावर काम करत होतो. मी शिस्त तयार केली नव्हती. जेव्हा मनात उत्साह असायचा तेव्हा मी काम करायचो. जेव्हा उत्साह नसायचा तेव्हा मी थांबायचो. आणि आयुष्य असंच चालू होतं. त्या दिवशी मी ठरवलं की आता मोठा बदल करायचा नाही, आता फक्त छोटा बदल करायचा. मी स्वतःला सांगितलं की रोज थोडं करायचं. पूर्ण नाही केलं तरी चालेल, पण सोडायचं नाही. सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. मन दररोज सांगायचं की आज नको, आज थकलो आहे, आज विश्रांती घेऊ. पण मी स्वतःला एकच सांगायचो की आज फक्त थोडं कर, आज फक्त एक पाऊल टाक. त्या छोट्या छोट्या पावलांनी हळूहळू माझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. मला लगेच मोठा बदल दिसला नाही, पण आतून काहीतरी मजबूत होत असल्याचं मला जाणवत होतं. जसं बीज मातीखाली वाढत असतं आणि वरून काहीच दिसत नसतं, तसंच काहीतरी माझ्या आयुष्यात घडत होतं. आठवडे गेले, महिने गेले आणि एक दिवस असा आला की मी मागे वळून पाहिलं आणि मला जाणवले की मी खूप पुढे आलो आहे. मी पूर्ण बदललो आहे. पण मी मजबूत झालो होतो. मी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलो होतो. त्या दिवशी मला एक खूप मोठं सत्य समजलं. यश म्हणजे मोठं काहीतरी करणं नाही. यश म्हणजे दररोज थोडं थोडं करत राहणं. यश म्हणजे पडून पुन्हा उभं राहणं. यश म्हणजे मन नाही म्हणत असतानाही काम करत राहणं. जर तुम्ही आत्ता तुमच्या आयुष्यात संघर्ष करत असाल तर माझं ऐका. तुमच्यात काही कमी नाही. तुम्ही कमजोर नाही, तुम्ही तुटलेले नाही. तुम्ही फक्त थकलेले आहात. आणि थकलेला माणूस हरलेला नसतो, तो फक्त विश्रांती घेत असतो. आज मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो, मोठं काही करू नका, फक्त सुरू ठेवा. रोज थोडं करा, पण रोज करा. मन नाही म्हणेल, परिस्थिती अडथळे आणेल, लोक थांबवण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही थांबू नका. आजपासून जर तुम्ही फक्त रोज थोडं केलं आणि 1 वर्ष थांबला नाहीत तर तुमचं आयुष्य पूर्ण बदलू शकतं.
तुम्हाला कदाचित आज तुमची ताकद दिसत नसेल, पण तुमच्यात खूप शक्ती आहे. फक्त ती जागवायची आहे. आज मी परिपूर्ण नाही, मी अजून शिकतो आहे. पण एक गोष्ट मी नक्की शिकलो आहे, जर मी थांबलो तर मी हारतो, जर मी चालत राहिलो तर मी जिंकतो. आज स्वतःला एक वचन द्या, काही झालं तरी मी थांबणार नाही. मी हळू चालेल पण थांबणार नाही. जर इथंपर्यंत तुम्ही माझं ऐकलं असेल तर तुम्ही आधीच मजबूत आहात. तुमच्यात जिंकण्याची ताकद आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.